कोणता श्लोक आपला काल पाठ बंद होता ना? त्रेपन्न का 43 बाल समानाधिकरण चाललेलं आहे का? बाल समानाधिकरण म्हणजे काय? 43 तुम्हाला गेलं की 2 प्रकारचं समानाधिकरण असतं. एक मुख्य समानाधिकरण, बाल समान. वडिलाचं आणि मुलाचं कोणतं समानाधिकरण असतं? आहे का? आणि मुलीचं लग्न झाल्यानंतर बाल समानाच्या योगाने जीवात्मा नष्ट होऊन अमरत्व पदाला पार होतो. त्याच्याकरता बाध करावा लागला. एक दृष्टांत देऊन सिद्धांत सांगितलं आहे. योयम सानुपमानस्य पुण्या धैर्य ब्रह्मास्मी दिदिया अपि अशेषम बुद्धी निवर्तते. एक दृष्टांत देऊन विवर्तवादाचं सांगतात. आपल्याला एखाद्या आणखी माणसावरती पुण्य बरोबर आहे. माणसावरती स्थानूचा काय होतो? भ्रम होतो. कोणावरती असतो माणूस? मला वाटते काय कोणीतरी लाकूड आहे म्हणा, काहीतरी खांब आहे म्हणा, असा भ्रम होता. तो भ्रम निवारत होतो. एकदा त्या अधिष्ठानाचाच नाही. 46 नंबरचा श्लोक चालू आहे. काल झाला येऊ परवा दिवशी. बरं, समानाधिकरण याच्याकरता हे उदाहरण देऊन सांगतात. ब्रह्मेत जगता समाधिकरण निवाद आणि ब्रह्मेत जीवेन समानाधिकृती आहे. अधिकरण म्हणाय तुम्हाला काय अर्थ? अधिकरण म्हणजे राहण्याचं ठिकाण. कर्ता, कर्म, क्रियापद, करण वगैरे व्याकरणामध्ये शिकवल्या जात असते. विभक्ती, प्रत्यय वगैरे. कर्ता कोणाला म्हणायचं, कर्म कोणाला म्हणायचं, याच्यामध्ये त्याप्रमाणे त्या दृष्टांत देऊन सर्व ब्रह्मेत जगता समानाधिकरण निवाद. ब्रह्मेत जीवेन अधिकरण आहे. अधिकरण म्हणजे राहण्याचं ठिकाण. हे पाय, टोपलीमध्ये बोर आहे. बोरं कोण झाले नाही सांगत. बोरं हे काय झाले? कर्ता झाले. आणि टोपली काय झाली? अधिकरण आहे. काय म्हणजे कर्ता म्हणा, कर्म म्हणा, कर्तरी प्रयोग याच्यामध्ये कर्माची काय असते? मग द्वितीय असते, कर्त्याची प्रथमा असते. व्याकरण असताना त्या व्याकरणामध्ये कर्ता, कर्म, करण, क्रियापद, षष्टीचा संबंध, सप्तमीचं अधिकरण आणि शेवटचं संबोधन. ते एका ह्याच्यामध्ये समानाधिकरण असं म्हणत असतं. त्याच्यामध्ये दुधात दूध टाकलं तर एकीकरण झालं, त्याला समानाधिकरण म्हणायचं. आणि दुधात पाणी टाकलं त्याला व्यधिकरण म्हणायचं. कारण समान सत्ता असावी लागत असते. सर्व ब्रह्मेत जगता समानाधिकरण्यवत. सर्व ब्रह्म आहे, त्यामध्ये जगताचं समान. ब्रह्माचे कोणतं अधिकरण होत असते? समानाधिकरण. कारण सर्व ब्रह्म आहे. सर्व जगत नसून किम स्वरूप आहे? ते ब्रह्मरूप आहे. म्हणजे जगताचं ब्रह्माशी काय झालं? एकीकरण. त्याला समानाधिकरण म्हणायचं. सगळं जगतसुद्धा ब्रह्मरूपच आहे. आणि ब्रह्मेत जीवेने समानाधिकरण. जीवसुद्धा किम स्वरूप आहे? सदा विचारे तस्मात जगत जीव परात. जीवभाव जगतभाव बाधे स्वात्मा. जीव भावे जातो, जगत भावे जातो आणि एक परमात्मा काय राहतो? शिल्लक राहत असतो. त्याचा बाध होऊ शकत. त्याला समानाधिकरण म्हणतात. पण आपल्या ह्याच्यामध्ये जीवही ब्रह्मरूप आहे आणि जगतही किम स्वरूप आहे? मग ब्रह्मरूप आहे. जय जगत विचार, जीव विचार, आत्मविचार, ब्रह्मविचार अशा विचाराच्या कक्षा असतात. नाही का? नाही तर एक सुद्धा लग्नाचा एक सुद्धा काय असतो? विचारच असतो. जाऊ द्या. तेव्हा विचार को हम कदमिदम ज्ञातम कोही करता असे विजते उपादानम किंमस्ते. विचारच क्षणोक्षणाची करावा, धरावया पार.
विचार प्रधान देह आहे. कोणता देह आहे? पण आपण त्याला भोगप्रधान समजतो. काय समजतो? खावे लिहावे परे असावे हाच गौण भाग आहे. खायचं असतं, लिहायचं असते, सगळ्याकरता जगण्याकरता. जगून काय करायचं असते? देण्याचं जोड असे नारायण. नाही तर मग जगण्याकरता खातून खाण्याकरता बजायतो जवळ पक्षीराज. मग पक्षी तरी काय करतात? समानाधिकरण असं म्हणत असतं त्याला. समानाधिकारण्यस्य बाधार्थत्वं निराकृतम प्रयत्न तो विरवणे कुटस्थस्य विवक्षया. म्हटलं तुमचं ते बाध समानाधिकरणाचं तर खंडन केलेलं आहे. मग नाही का प्रकाशात्मा होणे समानाधिकरण, त्या बाध समानाधिकरणाचं काय केलेलं आहे? खंडन. म्हटलं खंडन कशाकरता केलेलं आहे? तर कुटस्थच्या विवेक्षेने. कुटस्थाचं मुख्य समानाधिकरण आहे, त्याच्या अपेक्षेने बाध समानाधिकरण आणि केलं आहे. बाध समानाधिकरण म्हणजे जीवाचा ब्रह्माशी ऐक्य करायचं असेल तर कोणतं समानाधिकरण? बाध समानाधिकरण आहे का? आणि कुटस्थाचं ब्रह्माशी ऐक्य करायचं असेल तर कोणतं समान? कुटस्थ किम स्वरूप आहे? बात करावा लागतो का? आणि जीवाचा, कारण मायेचे आलेले धर्म हे काय करावं लागते? ममाई वांश जीव लोके जीवभूत मनश्रेष्ठ इंद्रियाने जीव भाव जातो. आणि कोणता भाव? हे बघ, 4 भागाचा देहात्मभाव आहे. कोणता भाव आहे? 4 भाग देहालाच आत्मा समजतो. बरं. आणि तुमचे मीमांसक लोक आहे ना, ते त्यांचा जीवात्मा भाव आहे. कोणता? आपण जीव आहोत. आपण देह आहोत 4 भागाचा मत. आपण जीव अनुष्ठानं करायचे आणि लोकांतराची काय करून घ्यायची? मनुष्य यामध्ये नाना प्रकारचे अनुष्ठानं करायचे, त्याच्यापासून लोकांतराची काय ते. आणि योगी लोकांचा आत्मभाव आहे. आत्मस्वरूपाचं दर्शन करून यम नियम प्राणायाम वगैरे समाधीपर्यंत जायचं. कोणत्यापर्यंत? हा कोणाचा भाव? योगी लोकांचा. आणि वेदांताचा कोणता भाव? स्वस्वरूपापर्यंत. अहम ब्रह्मास्मी जीवो ब्रह्मैव महापरा. ब्रह्मबुद्धी, देहबुद्धी 4 भागाची, जीवबुद्धी हे तुमच्या योगी याज्ञिकाची, आत्मबुद्धी योग्यांची, आणि ब्रह्मबुद्धी तद्बुद्ध तदात्मा नसताना. मग वेदांतामध्ये सगळं निवृत्त होत. तुम्ही कोण आहात? म्हणलं मी ब्रह्म आहे. अलग लक्षात आहे. अनेकदा नदी समुद्राला मिळाली म्हणजे ती समुद्र भिन्न राहते का समुद्र रूप होते. एकदा ब्रह्मविचाराच्या योगाने तद्बुद्ध तदात्मा नसतं गच्छन्द पुनरावृत्ती. मग ब्रह्मबुद्धीच्याही पलीकडे आता कोणची परमार्थ काय झाला? संपला. संसार काय होत असतं? संपत असतो का चालूच असतो? जरा किती जन्म झाला, पुनरपि जननम पुनरुद्भव देह नव्हे मी सरी अशी होते. मग ते केलेलं आहे. आणखी पुन्हा क्रमाक्रमाने याचा विचार करायचा आहे. पण ते कीर्तन वाट पाहते की